शिवसेना खासदार मिलिंद देवरा आपल्यासोबत आहेत। सर, स्वागत आहे साम टीव्हीमध्ये। तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात, उद्या पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत, तुम्ही देखील शिवसेनेचे खासदार। जी, आणि मी नरेंद्र मोदीजींना खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि महाराष्ट्राची जनतेने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि खास करून शिवसेना आणि भाजपाला चांगलं सीट्स दिली। शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्ट्राईक रेट खूपच छान होते आणि म्हणून आज आपल्या सर्वांचा एकमेव उद्दिष्ट आहे, एकच लक्ष्य आहे की आपल्याला नरेंद्र मोदीजींचा हात आणखी बळकट करायचा आहे, शिंदेसाहेबांचा हात आणखीन बळकट करायचा आहे। आणि मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की महाराष्ट्रातील सामान्य माणसांचा वेदना काय आहे, त्यांची आकांक्षा काय, अपेक्षा काय आहे, त्यांची समस्या काय आहे, शिंदेसाहेबांना चांगलं माहीत आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार सामान्य लोकांची समस्या दूर करण्यासाठी चांगलं काम करते। उद्याच्याला मोदीजींसोबत शिवसेनेचे खासदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। मुंबई रिजन मधून एका खासदाराला संधी द्यावी अशी विनंती केली जाते आहे, तुमचं देखील नाव चर्चेत येत नाही। मला शिंदेसाहेबांनी मला मुंबई आणि महाराष्ट्राचा जनतेचा प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यसभेवर पाठवले आणि मी खुश आहे, मला आनंद होत आहे की मला राज्यसभेच्या माध्यमातून सामान्य लोकांची समस्या, कारण मुंबईमध्ये भरपूर समस्या आहे, खास करून मराठी माणसांची जी समस्या आहे, चाळीत राहणारे मराठी माणसं असो किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारे मराठी माणसं असो, सर्वात मोठा प्रश्न माझं मत आहे की सर्वात मोठा प्रश्न हाऊसिंगचा आहे, गृहनिर्माणचा आहे। आणि मराठी माणसांना कायमस्वरूपी घर देणे, मालकी हक्काचा घर देणे, हे माझ्यासाठी एकच लक्ष्य आहे, एकच उद्दिष्ट आहे। श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं असे काही खासदारांनी, तुमच्या पक्षातील युवा खासदारांनी खास करून, आता उद्यापर्यंत तुम्हाला सगळे माहिती होईल। दुसरीकडे एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे काही खासदार पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा फ्युचरमध्ये बघू आपण, तुम्हाला कळेल आता। थँक्यू। हे देवरा होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईतील घरांचे कामं असतील किंवा इतर मुद्दे असतील, त्या सगळ्या संदर्भात मला काम करायचं आहे। मंत्रिपदाच्या शर्यतीत कुणाचं नाव आहे याच्याबद्दल मला कुठलीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।